स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सुरू करूया आजच्या सेशनला. 2 दिवस आपण अवचेतन मनाला समजून घेतलं, पण तुम्हाला वाटलं असेल आपण नेमकं रेखी शिकायला आलो, पण रेखीच मॅडमने अजून सुरुवात केली नाहीये. पण कसं आहे, रेकी एनर्जीवर ट्रस्ट होण्याच्या आधी आपला एक माइंडसेट तयार होणं खूप गरजेचं आहे या एनर्जीला. कारण फक्त शिकण्यासाठी नाहीये रेकी, तर आपण आवाज येत नाहीये. माझा आवाज येतोय का पहिले सांगा. व्हिडिओ ऑडिओ ओके. हा, आज माझा आवाज येतोय, तर ज्यांना येत नाही थोडं तुमचं इंटरनेट चेक करा. ओके, चला, थँक्यू. सो आज आपण सुरू करणार आहे व्हॉट इज रेकी. पण आता आपण पहिले माइंडसेट तर तयार केला, पण रेकी एनर्जीला शिकणार. पण त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे. इथे डायरी होती ना माझी. अशी एक दुसरी आहे माझी. तर मग आपला माइंडसेट आपण तयार केला आणि नेमकं आता आपल्याला त्याच्यात आज स्वतःला आपण काही प्रश्न विचारणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची एनर्जी जी आपल्याला भेटत असते ना, ती एनर्जी भेटत असते ती म्हणजे आपल्या जेवणातनं. जेवण करताना सगळेजण जेवण करता सगळेजण. ओके. आजपासून त्या जेवणामध्ये ना थोडासा एक बदल करायचा आहे. डाएट बेट करायला सांगणार नाही, काळजी करू नका. बदल हा करायचा आहे उत्तम आरोग्यासाठी. कारण आम्ही रेकी कौन्सिल ऑफ, मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची. आवाज येत नाहीये का? येतोय येतोय. बाकीच्यांना योगिता मॅडम चेक करा तुमचं, ठीक आहे. तर रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्फत, म्हणजे मी स्वतः व्हाईस चेअरमॅन आणि ट्रस्टी आहे रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची. तर ऑल इंडिया लेवलवर सेम सिलेबस रेकीचा चालावा, त्याच्यासाठी आम्ही एक सिलेबस फॉर्म केला आणि त्याच्यात आहार हा टॉपिक ऍड केलेला आहे. फूड, की रेकी नुसतं शिकून फायदा होणार नाही. तर एखाद्या व्यक्तीची दिनचर्याच बेकार आहे, तर तो किंवा तो चुकीचा आहार घेतोय, तर इकडे रेकी एनर्जी पॉझिटिव्ह घेतोय आणि इकडे त्याची एनर्जी जर डाऊन आहे, तर त्याला रिझल्ट येणार का? निश्चितच रिझल्ट येणार नाही. मग आता आपल्याला त्याच्यासाठी आम्ही काही प्रश्न तयार केले. ते प्रश्न स्वतःला विचारायचे. पहिला प्रश्न, मी माझ्या आरोग्यासाठी काम करत आहे की अनारोग्यासाठी? म्हणजे आपली जी दिनचर्या आहे ती आरोग्यासाठी आहे की अनारोग्यासाठी आहे? पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. मग ती प्लेट समोर आल्यावर, जेवणाची प्लेट समोर आल्यावर पहिला प्रश्न विचारायचा, की या प्लेट मधला आहार खरोखर मला आरोग्य देत आहे का? जर तुमच्या प्लेटमध्ये छान छोले भटुरे आहे, आज द क्वेश्चन की हे छान तेलाने माखलेले आणि तर्रीची चण्याची भाजी, या दोन्ही गोष्टी आपल्याला आरोग्य देत आहे का? पहिला प्रश्न विचारायचा. अंतर्मन से हर एक को मालूम है क्या अच्छा है क्या बुरा है. जर तुमच्या अंतर्मनाने सांगितलं ना की ही प्लेट खूप छान आहे, जसं सोनिया गांधींना सांगितलं होतं अंतर्मनाने की प्रधानमंत्री बनायचं नाही, तसं आपलं अंतर्मन पण आपल्याला सांगेल की हा पदार्थ खायचा की नाही खायचा. मग त्या जर मनाने हो म्हटलं, तर दॅन यू कॅन इट दॅट. आजपासून एवढा प्रश्न स्वतःला विचारायचा. काय, माझी जीवनशैली ही आरोग्यासाठी काम करत आहे की अनारोग्यासाठी? दुसरा प्रश्न, मी जो आहार घेत आहे तो मला आरोग्य देणार आहे की अनारोग्य? जर अंतर्मनाने आवाज दिला की हो, हे हेल्दी फूड आहे, तर मग ते ग्रहण करायचं आहे. कारण आजकाल सगळ्यात मोठे प्रॉब्लेम जे झालेले आहे शारीरिक मानसिक, हे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे झालेले आहे. आणि या 10 दिवसांमध्ये आपण या लाईफस्टाईलला पण कसं ठीक करायचं. कारण एकीकडे तुम्ही रेकी शिकणार, पण इकडे काहीच बदल झाला नाही ना. पहिलेच तर लेव्हल 1 ची 10% एनर्जी असते रेकीची. मग आपल्याला ओव्हरऑल जर खरोखर पॉझिटिव्ह, मी रेकीच्या क्लासेसमध्ये 21 दिवसाचं सेल्फी चॅलेंज देत असते. मी ज्या गोष्टी फॉलो केल्या ना, अगदी पहिल्या दिवशी क्लासमध्ये स्वतःची सेल्फी काढून घ्यायची. मी सांगितलेल्या गोष्टी 21 दिवस फॉलो करा, नंतर सेल्फी. अंतर्बाह्य आनंदाने सेल्फी बदललेली असते. बट उसके लिए माझ्यामुळे काहीच नाही होणार. मी तर 10 दिवस पूर्ण देणार तुम्हाला. पण त्याच्यासाठी जोपर्यंत तुम्ही ॲक्शनमध्ये येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पाहिजे असलेला रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही. ठीक आहे? तर लक्षात घ्या, प्रत्येक दिवसाला आपण आनंद वाटला पाहिजे.
आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी काम करायचं. जसं मी कालच्या सेशनला म्हटलं, की दररोज या 24 तासामध्ये या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. किती लोक टाटा बाय बाय करतात? 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. ठीक आहे. आणि जर का आपण आहोत, तर मग आजच्या दिवसाला आनंदाने जगण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझ्यासाठी माझी, तुमच्यासाठी तुमची. मग ती स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. मग आजच्या दिवसात मी जे काही काम करत आहे, ते काम माझ्या जीवनाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी आहे का? हा प्रश्न रोज स्वतःला विचारायचा. कुठलंही काम करताना हे काम माझ्या आणि माझ्या कुटुंबामध्ये आनंद निर्मितीसाठी आहे का? समजा एखादी मैत्रीण येऊन बसली सकाळी सकाळी घरी दुपारी फुरसतीच्या वेळेत आणि ती तिसऱ्या काकूबद्दल काहीतरी तुम्हाला सांगत आहे. अरे त्या काकूंच्याकडे असं झालं. विचार करा, याच्यातनं घरामधले व्हायब्रेशन खराब होतात आहे. आपल्या विचारांचे व्हायब्रेशन खराब होतात आहे. आता ऍज अ काउन्सिलर म्हणून मला सगळ्यांचं ऐकूनच घ्यावं लागतं. तो वेगळा पार्ट आहे. दॅट इज द पार्ट ऑफ माय प्रोफेशन. वो मुझे सुनना पडेगा. पण तुम्हाला गरज आहे का त्याचं वाईट ऐकून घेणं? मग अशी जर एनर्जी आपल्याकडे येत असेल, तर कट 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 डिलीट 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 काकू छान पटकन चहा घ्या आणि निघा. आपल्या माइंडमध्ये, कारण कसं आहे, तुम्ही ती ती व्यक्ती एकदा ती गोष्ट बोलून जाते, पण तुम्ही स्वयंपाक करताना तीच गोष्ट फिरते तुमच्या डोक्यामध्ये. तुम्ही एकटे असताना त्याच काकूचा विचार फिरतो. मग काही करत असताना झोपायला गेले, अरे आज त्या काकूने असं असं सांगितलं, तोच विचार फिरतो. मग अशा नकारात्मक एनर्जी जर आपल्या आजूबाजूला असतील, तर त्यांना तिथेच छान स्टॉप करायचं आणि आपल्या एनर्जीतनं दूर करायचं. ओके. आता तुम्ही म्हणाल, मॅडम मला असा प्रश्न येतो, मॅडम असे काही लोक आमच्या घरीच काय करायचं? घरच्यांना थोडी ना बाहेर काढणार आहे चहापासून. मग आता काय करायचं? लक्षात घ्या, आपण रेकीमध्ये अन्न पाणी चार्ज करायला शिकवणार आहे. रेकी फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठी वापरता येते. सगळ्यांचे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह आणि आनंदी करण्यासाठी आपण निश्चितच या रेकीचा वापर करू शकणार आहे. ठीक आहे. तर आनंदाने आपल्या जीवनाला दिवसभरात असे कामं केले आपण, की ज्या कामाने फक्त आनंद मिळतोय. जे काम स्वयंपाक करताना असा विचार करा, की हे स्वयंपाक म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि या अन्नाच्या एनर्जीच्या भरोश्यावर माझ्या कुटुंबातल्या जे काही तुमच्या भरोश्यावर 3-4 लोक घरात आहे, त्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याची एनर्जी येणार आहे. दीर्घायुष्याची एनर्जी येणार आहे. मग त्याच एनर्जीने स्वयंपाक कराही आणि वाढा पण. घरचा कर्ता पुरुष जेव्हा बाहेर नोकरी करण्यासाठी बाहेर जातो, तर घरात येताना एक लक्षात ठेवा, आजपासून मी एक टिप्स सांगते तुम्हाला. काय करायचं? मी जेव्हा 8वी, 9वी, 10वी ला शाळेत जेव्हा होते ना, तर आमचे सर होते. आम्ही अभ्यासात अति हुशार, म्हणजे बॅक बेंचर्स नव्हतो, पण अभ्यासात हुशारकी चालत नव्हती. ठीक आहे. तर मग आमच्या सरांनी आमचा वर्ग चॅलेंज म्हणून घेतलेला होता, की या बॅचचा 100% मी 10वी ला रिझल्ट देणार. 8वा, 9वा, 10वा या 3 वर्ष सरांनी आमच्यावर खूप मेहनत केली. आज जे काही मी तुमच्यासमोर बोलते ना, त्या सरांनी जर तेव्हा कॉन्फिडन्स दिला नव्हता. त्यांचं एक वाक्य होतं, "जर कॉन्फिडन्स बाजारात विकत भेटला असता ना, तर मी किलो-किलोने आणून तुम्हाला दिला असता. पण तो भेटत नाही, निर्माण करावा लागतो." पण त्या सरांनी जी 3 वर्ष आमच्यावर मेहनत घेतली, त्याच्यामुळे आज तुमच्यासमोर इतकं बोलू शकतो. जरुरी नाही की आपली मार्क लिस्ट, लक्षात घ्या, आपल्या मार्क लिस्ट वरचे काही आकडे हे आपलं भविष्य ठरवत नसतं. नेहमी लक्षात घ्या, मार्क लिस्ट वरचे काही आकडे आपलं भविष्य ठरवत नसतं. भविष्य ठरवण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीची मेहनत वेगळ्या क्षेत्रात करावी लागते. तर आमचे सर काय करायचे, त्यांच्याकडे आम्ही ट्युशन होती. ट्युशन किती रुपये महिन्याची होती? फक्त ₹50 महिना. तर त्यांचं फर्स्ट फ्लोअरवर फ्लॅटमध्ये घर होतं. ते सर एवढंच बोलायचे, की जेव्हा तुम्ही माझ्याकडे शाळेनंतर लगेच क्लास असायचा. तेच क्लास टीचर होते. शाळेमधनं आले नाही तर तुमच्या डोक्यात जेवढाही कचरा, विचार, बाहेरचं सगळं जगाचं आहे ना, तर ते एका गाठोड्यात बांधलेलं असं इमॅजिन करा आणि ते गाठोडं त्या पहिल्या पायरीजवळ टाकून द्या. माझ्या फ्लॅटच्या एंट्री केली गेटच्या, तर ते बाहेरची जी पहिली पायरी आहे तिथे टाकून द्या. इथे क्लासला आल्यानंतर पूर्णपणे तुम्ही ती गोष्ट आत्मसात करा. मी जे शिकवतो ते, आणि वापस जाताना जर तुम्हाला त्या कचऱ्याचं गाठोडं न्यायची इच्छाच असेल ना, तर मग उचलून घेऊन जा. आता विचार करा, ही एक छोटीशी गोष्ट होती, पण त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, की
याच्यावर व्हिडिओज पण बनलेले आहे. ते सरांनी तर आम्हाला इतक्या वर्षाआधी सांगितली, 93-94 मधली गोष्ट आहे. पण आताही त्याच्यावर मी त्यांची व्हिडिओ बघितला तेव्हा मला ती गोष्ट आठवली. त्याच्यात असं म्हटलेलं होतं, की एखादा नोकरी करणारा महिला असो, पुरुष असो, तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता, तर तेव्हा एक असं कल्पना करा, की तुमच्या घरातलं तुम्ही आनंद सगळा जपून तिथे घरातच स्टोअर केलेला आहे. आणि घराच्या बाहेर पार पडल्यावर एक झाड इमॅजिन करा आणि झाडावरनं ऑफिसचं कामाचं ओझं डोक्यात घ्या. अगदी ऑफिसमध्ये घेऊन जा. ऑफिसच्या सगळे कामं, ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या सगळ्या व्यवस्थित पूर्ण करा. घरी येताना गेटमध्ये प्रवेश करायच्या आधी ते ऑफिसचं सगळं ओझं, तुमच्या कामाचं सगळं ओझं त्या झाडावर टांगा. फक्त ॲक्शन जरी अशी केली आणि मग घरात हसतमुखाने प्रवेश करा. बघा तुमच्या घरातल्या लोकांना आणि आजपासनं घराला लक्षात घ्या. आज मी म्हणजे काउन्सिलिंगच्या ह्याच्यात कुटुंब व्यवस्था इतकी ढासळताना बघितलेली आहे. मुलांचे एवढे प्रॉब्लेम, पॅरेंट्सचे एवढे प्रॉब्लेम आज बघायला मिळतात. एकच सांगते, घरी पोहोचल्यानंतर जर एखादा पुरुष घरी पोहोचतोय, "का गं थकलीस का?" म्हणून एक मायेचा स्पर्श, पाठीवरून हात फिरवा, डोक्यावरून हात फिरवा. बघा आणि स्त्रीनी पण हा विचार करायचा, की नम्रता मॅडम व्हिडिओ बंद करा. स्त्रीनी पण विचार करायचा, की आपण जेव्हा घरात आहोत, घरचं जर काम पूर्ण करताय, मान्य आहे तुम्ही खूप थकलेले असतात. पण आजकाल हा रेकीचा विषय नाही, पण तरी तुम्हाला सांगते कुटुंब व्यवस्थेला आनंदाने जर करायचं असेल ना, तर एक तुमचा दिवसभराचा थकवा घालवून, फ्रेश होऊन येताना मुलांची संध्याकाळी मुलं घरी येतात. फ्रेश माइंडनी त्यांचं एक छान स्माईलने त्यांचं स्वागत करा. घरचे ऑफिसवरून घरी आल्यानंतर आणि जिथे दोघंही कामावरनं घरी येतात ना, एकमेकांना त्या स्माईलने स्वागत करा. कारण जरी काम असलं, पण जीवन क्षणभंगुर आहे. आजचा क्षण उद्या जगता येत नाही. उद्याचं आयुष्य परवा जगता येत नाही. जे काही जगायचंय वर्तमानाच्या ह्याच्यात आणि म्हणून वर्तमानाला अगदी आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी जगा. म्हणून घरच्यांचं मायेने स्वागत करा. काही लागत नाही हो एक सुंदर स्माईल क्रिएट करायला. सगळ्यात फुकटात मिळणारा आणि लाख मोलाचा दागिना म्हणजे स्माईल आहे. ते जर तुम्हाला कुणाला देता आलं ना, बघा जग तुमच्या आजूबाजूचं आपोआप सुंदर होऊन जातं. तर या स्माईलवर वर्क करायचं. त्याच्यानंतर आपली संस्कृती सांगते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर रिस्पेक्ट हे जे अन्न आहे ना, याच्यातनंच आपल्याला आरोग्य आणि एनर्जी भेटणार आहे. जे अन्न आपण ग्रहण करतो, त्याच्यामुळे घरच्या अन्नाला अपमान करू नका. बाहेरचं जरी अन्न खायची कधी बाहेर जाऊन वेळ आली, तर त्या अन्नाला सुद्धा थँक यू म्हणून ग्रहण करा. कारण उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म, अशी आपली संस्कृती सांगते. लक्षात घ्या एक वाक्य, फूड इन युअर प्लेट इज नॉट ओन्ली मटेरियल. ती एखादी वस्तू नाहीये. इट इज युअर लाईफ. कारण ते तुम्हाला जीवन देत आहे. सो से थँक यू दॅन कन्झ्युम इट. म्हणून आजपासनं जे आपलं संस्कृतीने केव्हाच आपण विसरून गेलो, वदनी कवळ घेता प्रार्थना शाळेत शिकवलेली आहे, आजकाल घरी होत नाही. पण दोन्ही हात जोडून त्या अन्नाला आभार व्यक्त करायचं. कारण आजच्या रात्री आपल्याला जेवायला भेटला, सकाळी जेवायला भेटलं, ब्रेकफास्ट भेटला. पण असे कितीतरी लोकं आहेत, ज्यांना 2 घास पोटात भेटत नाही, त्या 2 घास अन्नाची ते वाट बघत आहे. मग आपल्या ताटात जर अन्न आहे ना, त्या अन्नाचा तिरस्कार करू नका. आपल्या घरी जर मुलं भाज्यांना हे करत असेल, त्यांना ही गोष्ट पटवून सांगायची आहे, की उदरभरण नव्हे हे राणीचे यज्ञ कर्म. या अन्नासाठीच पूर्ण व्यक्तीच्या जीवनाचं हे सखोलता चालू आहे आणि याच्यासाठी आपल्याला या जीवनाला म्हणजे या आपल्या अन्नाला पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जीने घ्यायचंय. त्याच्यानंतर आज तर सगळीकडे टाइल्स, फ्लोरिंगचा जमाना आलेला आहे. मातीला स्पर्श करायला मिळत नाही. तुम्ही ते नरेंद्र मोदीजींचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता योगासनाचा. कोणी पाहिलाय? जेव्हा त्यांनी नॅशनल योग डे जाहीर केला होता ना, तर तेव्हाचा त्यांचा तो व्हिडिओ तुम्हाला YouTubeवर बघायला मिळेल. त्याच्यात ते मार्बलच्या ह्याच्यावरनं चालतात, ग्रासवरनं चालतात, मातीवरनं चालतात, रेतीवरनं चालतात. असे त्यांनी पाथवे तयार केलेले आहेत त्यांच्या त्या जिथे प्रधानमंत्री निवासाच्या तिथे त्यांनी ते बनवून घेतलेलं आहे प्रॉपर तसं. विचार आज आपल्याकडे नाहीये, पण कमीत कमी ज्यांना टेरेस अवेलेबल असेल ना, तर तिथे खरोखर असा मातीचा एक हे करून मातीचं की तेवढं तुम्ही तर तुमचं 5 मिनिटं तरी मातीला स्पर्श झाला पाहिजे वृक्षांना. नाही काही तर 4 कुंड्या घरी असतील ना, तर रोज त्याच्यातनं त्या मातीला आणि त्या प्लांट्सला तुमचा स्पर्श झाला तर आपण
निसर्गाच्या कनेक्शन मध्ये राहून आपण आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटी देऊ शकतो. सकाळी उठताना एक सुंदर चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करायचं, त्या देवाला आभार मानायचं आणि आजच्या दिवसाची सुरुवात करायची आणि झोपताना सुद्धा एक सुंदर स्माइल क्रिएट करायची, त्या क्रिएटरचा आभार मानायचं आणि झोपायला जायचं. एवढी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये फॉलो करायची आहे. सो विथ स्माइल आपल्याला आपल्या जीवनाला नवीन सुरुवात आणि नवी एनर्जी आजपासून द्यायची आहे. तर आता आज आपण मेडिटेशन घेणार होतो, पण थोडा मला थ्रोटचा प्रॉब्लेम आहे, तर त्या मेडिटेशनचा तो आनंद मी देऊ शकणार नाही. म्हणून आज आपण व्हॉट इज रेकी या चॅप्टरला सुरुवात करतोय. ठीक आहे. काय वाटतं रेकी काय आहे? कुणाला काही माहिती आहे का? कोण सांगेल? हँडल्स करा. काय ऐकलं रेकी बद्दल? एनीवन? रेज युअर हँड. दर्शना मॅडम बोला. अनम्यूट करा. हॅलो. हां मॅम, रेकी म्हणजे आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी समोरच्याला देणे किंवा त्याला काही त्रास असेल त्याच्याबद्दल त्याला आपली पॉझिटिव्ह एनर्जी देऊन त्याला चांगलं फील करवणे, असं मी ऐकलंय म्हणजे. ओके. आणखी? ओके, ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट अजून कोणी ज्यांना रेकी माहिती आहे? रेकी म्हणजे हिलिंग. ओके. अजून आणखी कोणी सांगू शकतं व्हॉट इज रेकी? हा बोला. शावला मॅडम. काय? हॅलो मॅडम, रेखीव म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा. ओके, थँक्यू. करेक्ट. नेक्स्ट कल्पना मॅडम. हा मॅडम, रेकीचा नमस्कार मॅडम. नमस्कार. रेकी बद्दल नाव मी ऐकलेलं आहे आणि तेच आहे की जी आपण ध्यान वगैरे करत असताना जी एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते, ती एनर्जी आपण स्वतःसाठी पण त्याचा उपयोग करू शकतो आणि दुसऱ्यांना पण त्याचा उपयोग आपण करू शकतो. बिलकुल ठीक. थँक्यू. आता बघा, सगळ्यांनी जी जी माहिती आहे त्या पद्धतीने सांगितलं. रेकी दोन देशांच्या दोन लँग्वेज मध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. एक रेकी जी आपण शिकणार आहे ती जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती आहे आणि दुसरी जी रेकी आहे ती फ्रेंच शब्द आहे. कोणता शब्द आहे? फ्रेंच शब्द आहे. आणि ती फ्रेंच रेकी तुम्ही पेपरला आणि न्यूजपेपरला नेहमी ऐकता. रेकी करून एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, रेकी करून एखादा काय म्हणतात त्याला बँक लुटल्या गेली, असं जे तुम्ही ऐकलेलं न्यूजपेपरमध्ये येतं बघा, रेकी केलं करून असं केलं, तो रेकी म्हणजे कोणता शब्द आहे? फ्रेंच शब्द. उद्या रेकी बद्दल लोकांना कन्फ्युजन असतं, म्हणून पहिले मी क्लिअर करते. त्या रेकीशी आपला काहीही संबंध नाही. त्या रेकीचा अर्थ काय आहे? समजा एखादी गोष्ट करायची आहे, समजा मला एखादी फॅक्टरी काढायची आहे, तर ती फॅक्टरी काढायसाठी मी ती जागा, तिथे मिळणारा कच्चा माल, तिथे लागणारा नोकर वर्ग, हे सगळं मला अवेलेबल तिथे आहे का, ही पाहणी करणं म्हणजे रेकी. फ्रेंच जो रेकी शब्द आहे. त्याच पद्धतीने एखाद्याला बॉम्बस्फोट करायचा तरी तो बघेल की हा इथे किती लोकांची वर्दळ आहे, किती लोक इथे जातात, कोणत्या वेळी आपण तिथे जाऊ शकतो, ही पाहणी करणं म्हणजे रेकी करणं. त्या रेकीशी आपण जे शिकतो आहे त्या रेकीचा इथे काहीही संबंध नाही. ठीक आहे. रेकी लेवल 1च शिकवते आणि इथे 10 दिवसात तुम्हाला रेकी लेवल 1 मध्ये ट्रेन करणार आहे. ठीक आहे. तर आपण जी रेकी शिकतोय ती कोणती आहे? फ्रेंच रेकी नाही आहे. तर आपण जी रेकी शिकतोय ती जपानी चिकित्सा पद्धती स्पर्श चिकित्सा आहे. आता या रेकीचा अर्थ काय? ही रेकी कोणी इन्व्हेंट केली? तर ही रेकी इन्व्हेंट केलेली आहे डॉक्टर मिकाउसुई, हे जे जपानचे आहेत. हा जो फोटो आहे हा डॉक्टर मिकाउसुईंचा आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवणार. डॉक्टर मिकाउसुईंनी ही रेकी इन्व्हेंट केली. हे पीएचडी झालेले व्यक्ती होते आणि यांनी 21 दिवस ध्यान साधना करून ही रेकी, यांचा रेकीचा इतिहास पण आपण शिकणार आहे. तर आज आपण शिकतोय रेकी काय आहे आणि हिचे आपल्या जीवनामध्ये तर रेकी हा जपानी शब्द आहे. तर रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवन शक्ती. सर्वव्यापी जीवन शक्ती म्हणजे रेकी. रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक
भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीसाठी मदत करते. कुठे कुठे मदत करते रेकी? शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीसाठी मदत करत असते. ओके. सगळ्या धर्मपंथीयांमध्ये या रेकीला मान्य केलेलं आहे. सगळे जेवढे धर्मपंथ आहेत त्या धर्मपंथीयांमध्ये या रेकीला मान्य केलेलं आहे. जसं चीनी याला ची म्हणतात. चीनी या एनर्जीला काय म्हणतात? ची म्हणतात. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात. इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात आणि भारतीय याच्यात आपण याला प्राण ऊर्जा म्हणतो. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे रेकी आहे. आता सांगा, करोडो लोक या पृथ्वीवर राहतात. ठीक आहे, करोडो लोक या पृथ्वीवर राहतात आणि सगळ्यांना ऑक्सिजन देताना असं म्हटलंय का? समजा नमिता मॅडमला ऑक्सिजन भेटणार नाही आणि दर्शना मॅडमला भेटेल, असं काही करतो का तो युनिव्हर्स? हा ब्रह्मांड जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन जी प्राण ऊर्जा आहे ती सगळ्यांना सारख्या प्रमाणात भेटते. किंवा एखाद्याचं रक्त हिरवं आहे, एखाद्याचं रक्त पांढरं आहे, असं असतं का? रक्त सगळ्यांच्या शरीरामधनं लाल रंगाचा रक्ताचा संचार प्रत्येकाच्या शरीरामधनं होत असतो. ठीक आहे, याचाच अर्थ काय? ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे सातत्याने आपल्या याच्यातनं शरीरामधनही प्रवाहित होत असते आणि युनिव्हर्सल एनर्जीचं जेव्हा डिस्कनेक्ट होतं त्या क्षणी आपलं शरीर तर इथेच असतं. मग जी प्राण ऊर्जा निघून जाते ती प्राण ऊर्जा म्हणजे रेकीची ऊर्जा आहे. आपल्याला दवाखान्यात जायचं. त्याच्यानंतर हजारो वर्षांपासून ही पुरातन पद्धती आहे. अथर्व वेदामध्ये देखील या एनर्जीचा उल्लेख केला गेलेला आहे. अथर्व वेदामध्ये सुद्धा या ऊर्जांचा उल्लेख केलेला आहे. आता आपण पौराणिक काळातले उदाहरण बघितले. प्रभू रामचंद्रांनी एका दगडाला स्पर्शाला करून अहिल्याला शापमुक्त केलं. आपण असं स्पर्शाचं चिकित्सेचं उदाहरण बघितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुबडेच्या पाठीवरून कुब्जा नावाची जी दासी होती तिच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीसं केलं. हे पण उदाहरण स्पर्श चिकित्सेचं आपण बघितलेलं आहे. अनेको ऋषी मुनींनी या स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले हेही आपण बघितलेलं आहे. यासोबतच बघा, आपण खूप थकलेलो आहे आणि मायेनी कोणीतरी येऊन पाठीवरून हात फिरवला आणि मायेने आपल्याला स्पर्श केला तर आपला तणाव दूर होतो. येस ऑर नो? याचाच अर्थ काय? ही स्पर्श चिकित्सा नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये अस्तित्वात आहे. बघा ना, बाळ कितीही रडत असेल आणि मायेने आईने त्याला कडेवर घेतलं, प्रेमाने त्याला थोपटलं तर कितीही रडणारं बाळ शांत होतं. काय आहे त्या आईच्या स्पर्शामध्ये? हीच स्पर्शाची चिकित्सा नैसर्गिकरित्या. मग आता तुम्ही म्हणाल की ही स्पर्श चिकित्सा अस्तित्वात असतानाही का बरं मग तुम्ही शिकवून दिलं मॅडम? आमच्यात तर रेकी आहे, ही ऊर्जा आम्ही युज करू शकतो, मग तुमच्याकडून शिकायची किंवा अजून रेकी शिकायची गरजच काय? हा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल, काय होतं ना, भगवान बुद्धांना या सगळ्या सिद्धी म्हणजे एक हिलिंग उपचार डेव्हलप करण्यासाठी स्वतःमध्ये बुद्धत्व प्राप्त करून लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी 12 वर्ष अन्न पाण्याशिवाय तपश्चर्या करावी लागली. डॉक्टर मिकाऊजींनी ही एनर्जी ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्वतः अन्न पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या केली. आता तुम्ही 12 वर्ष किंवा 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायला जाऊ शकता का? नाही. मग आपल्याला ह्या ऊर्जांचा जर उपयोग करायचा असेल तर मग आपल्याला म्हणून याच्यात शक्तिपात महत्वाचा आहे. यात जे शक्तिपात नावाची जी ऊर्जा आपल्याला सांगितलेली आहे त्या शक्तिपातामुळे
आपल्याला या ऊर्जा आपण स्पर्शाच्या माध्यमातून लोकांना हील करू शकतो. स्वतःच्या लाईफमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलचा विकास करू शकतो. कळलं? शक्तिपात रेकीमध्ये का घ्यावा लागेल? एक तर आपण संसारी लोक, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? 5 उद्देश: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी आपल्याला जीवनात भेटल्या की आपलं लाईफ ओके. आणि याच 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये मल्टिपल रित्या आपल्याला भेटण्यासाठी जी एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे ती आपल्याला शक्तिपाताच्या माध्यमातून मिळत असते. आणि त्याच्यामुळे आपण याचा उपचार स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रॅक्टिकली शिकवणार आहे मी तुम्हाला. उद्याच्या सेशन मध्ये आपण औरा बघायला शिकणार आहे. एखाद्याचा औरा बघायचा कसा? एखाद्या पेशंटला टच न करता त्याच्या शरीरावर कुठे दुखणे आहे हे सुद्धा तुम्ही ओळखू शकाल उद्या. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? करावं लागेल, तुम्हाला एक जण समोर ठेवावं लागेल. तर उद्याच्या सेशन मध्ये ज्यांच्या घरी एक जण बाजूला आहे त्यांना ते प्रॅक्टिकल तेव्हाच तेव्हा करता येणार जे मी शिकवणार आहे. उद्या आपण औरा बघायला शिकू, सगळं करू. ठीक आहे? ओके, चला पुढे जाऊ आपण. चला पुढे जाऊ. हिंदू संस्कृतीच्या अथर्ववेदामध्ये याचा उल्लेख आहे. आता रेकीचे 5 तत्व डॉक्टर मिकाओसींनी सांगितले. मी रेकीचा इतिहास सांगणार आहे तुम्हाला, पण नंतर घेऊ आपण. रेकीचे 5 तत्व जे त्यांनी आपल्याला जीवनामध्ये अंमल करायला सांगितले. पहिलं तत्व आहे ते तत्व म्हणजे आजच्या दिवस, केवळ आज के दिन. मी कालच काय सांगितलं? उद्याची वाट बघावी लागेल. ओके, आता पहिलं जे आहे, पहिलं तत्व काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जो फक्त आणि फक्त काय जगायला आजचा दिवस. सकाळी उठलो, देवाला थँक्यू म्हटलं की बाबा रे तुम्हाला आजचा दिवस दिला त्याच्यासाठी धन्यवाद, सेलिब्रेशन. दुसरं, आपल्या घरचे सगळे लोक आपल्यासोबत जागे झाले, डबल सेलिब्रेशन, थँक्यू म्हटलं, दिवसाला सुरुवात केली. आणि स्वतःशी संकल्प पहिला, आजच्या दिवसात मी चिंता करणार. 8 तास झोपेत गेले, 16 तासाचा संकल्प करायचा आपल्याला की आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आता विचार करा, तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या जीवनात तर एवढं टेन्शन आहे, काय तुम्ही म्हणता चिंता करणार नाही? आमचं टेन्शन तुम्हाला माहित झाल्यावर तुम्ही म्हणाल किती चिंता आहे. आता मला सांगा, एवढे वर्ष चिंताच तर करत आले, चिंता करून सोल्युशन निघालं असतं तर आज कदाचित तुम्ही माझ्या समोर बसलेले नसते ना. आता म्हणून जी गोष्ट चिंता करून झाली नाही तर आजपासून बिंदास काय म्हणायचं? आजपासून मी चिंता करणार नाही. 16 तास चिंतेवर कंट्रोल ठेवायचा. मेरे पास जिंदगी जीने के लिए सिर्फ आज का दिन है. म्हणून आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. पहिला मुद्दा लिहून घ्या. दुसरा मुद्दा, हे मी नाही सांगितलं, डॉक्टर मिकाओसींनी सांगितलेले मुद्दे आहे. आजच्या दिवसात मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवसात मी क्रोध करणार नाही. मॅडम कोणी म्हणतात मॅडम माझं टीचिंग फील्ड आहे, पोरं एवढे मस्ती करतात समोर की रागवावंच लागतं. आमच्या घरातले लोक ऐकतच नाही, रागवावंच लागतं. मी अमुक एका कंपनीचा बॉस आहे, माझ्या हाताखाली 400 कर्मचारी काम करतात, मला रागवावंच लागतं. मी सुपरवायझर आहे, माझ्या हाताखाली 10 लोक काम करतात, मला राग करावाच लागतो, रागवावंच लागतं. मला सांगा, कोणी म्हटलंय का की रागवूनच काम होतं? तुम्ही घरी मुलांना रोज रागवून पहा, 15 दिवस कंटिन्यू रागा, 16व्या दिवशी पोरं ऐकत नाही आपला. क्रोधाने कुणाचाच फायदा झालेला नाहीये. कारण एखाद्याची रागामुळे ऍक्शन चुकली ना आणि त्याच्यावर तुम्ही रागाचीच, क्रोधाचीच रिॲक्शन दिली, अक्षरशः छोट्या छोट्या क्षुल्लक कारणाने कुटुंब वाया जातं. इथे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते, छोट्या छोट्या गोष्टी आहे, लक्षात घ्या. का बरं क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे? एक आई, तुम्ही गोष्ट सोशल मीडियावर ऐकलेली असेल. एक आईने ना खूप छान कपांचा सेट आणलेला असतो, अगदी 300-400 रुपयाचा, तिच्या कॅपॅसिटीनुसार 6 कपांचा सेट आणलेला असतो बोन चायनाचा. आणि तो तिने डायनिंगवर जस्ट काढून ठेवलेला असतो. अगदी 8-10 वर्षाचा मुलगा खेळत खेळत धावत धावत येतो
आणि त्याचा त्या कपांना धक्का लागतो, सेट खाली पडतो आणि तुटतो. आई तेव्हा भांडी घासत असते. आईला फक्त ते कप फुटल्याचा आवाज येतो, बाकी काही लक्षात राहत नाही. त्यावेळेस ती सांडशी घासत असते आणि तशीच ती सांडशी तिकडे भिरकवते. तुला समजत नाही म्हणून ती भिरकवलेली सांडशी त्या मुलाच्या डोळ्यात लागते आणि एक डोळा त्या मुलाचा कायमचा निकामी होतो. जर 300 रुपयाच्या कपापेक्षा तिने तिच्या रागावर कंट्रोल ठेवला असता, तर त्या मुलाचा आयुष्यभरासाठी झालेला निकामी डोळा वाचवता आला असता. दुसरी 1-1.5 वर्षाआधीची आमच्याच शहरात घडलेली घटना. 2 मुलं आणि पती पत्नी असा छान संसार चालू असतो. पण आपल्याला या राग, क्रोध या भावनांवर का कंट्रोल करायचं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. संध्याकाळी छान कुटुंब एकत्र जेवायला बसलेलं असतं आणि चुकून त्या दिवशी भाजी खारट झालेली होती. पती पत्नीवर ओरडतो, की "तुला एवढंही कळत नाही का? ती भाजीत एवढे वर्ष लग्नाला झाले, भाजीत मीठ किती टाकायचं?" आणि त्याच्यावरती फक्त काही वाद झाला त्यांच्यामध्ये त्याच ह्याच्यात. तिच्या त्या उत्तराने पतीचा राग अनावर झाला आणि त्या पतीने रागाच्या भरात 1 मिनिटात बायकोच्या गळ्याला हात लावला. 1-2 मिनिटाचा क्षण गेला असेल. एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त झालं. 2-3 मिनिटात तो स्वतः रागाने भानावर आला, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यांनी स्वतःला पोलिसांकडे सरेंडर केलं. आज मुलं अनाथ बनलेली आहे. पती जेलमध्ये आहे. पत्नी जीवन अस्तित्वात नाहीये. 2 मुलं अनाथालयात आहेत. तरी आपण क्रोध करायचा, राग करायचा. विचार करा, जर आपण या रागावर, क्रोधावर नियंत्रण नाही ठेवलं, तर एका क्षणात जीवनामध्ये होत्याचं नव्हतं होऊ शकतं. म्हणून रेकी पहिलं तुम्हाला सांगते, की आजच्या दिवस मी राग करणार. उद्याचा दिवस आपल्याला माहिती नाहीये. कालचा दिवस घडून गेलेला आहे. जो कुठला दिवस आपल्या हातात आहे, तो फक्त आणि फक्त आजचा आहे. म्हणून आजच्या दिवस मी राग करणार नाही. त्यानंतर माझ्याकडे ज्या कुठल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या सर्व जबाबदाऱ्या मी त्याच्यासाठी जेही माझे कर्तव्य आहे, ते इमानदारीने पूर्ण करणार. इमानदारीने पूर्ण करणार म्हणजे एक जर मी गृहिणी आहे, तर मी माझं घर नीटनेटकं ठेवणं, माझ्या घरात स्वच्छता ठेवणं, माझ्या घरच्यांची सगळी काळजी घेणं खूप मोठी जबाबदारी आहे होममेकरची. ती मी योग्यरित्या निभवणार. मी जर एक आज जर मी माझं हे ट्रेनिंग कोचिंग फील्ड आहे. हे काम करत असताना इथे जी मी जबाबदारी घेतलेली आहे, ती योग्यरित्या पूर्ण पोहोचवण्याचं काम करणार. माझं जे काही रेकी शिकवायचंय किंवा अजून मी बाकीच्या गोष्टी शिकवते, काउन्सिलिंग करते, तर समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे प्रॉपर याचं ज्ञान देणं हे माझं कर्तव्य आहे. तसं तुम्ही जीही जबाबदारी घेतली असेल, तुम्ही जे काम करताय, जे तुमचं कर्तव्याची फील्ड आहे, जे तुमची नोकरीची जागा आहे, तुमचा व्यवसाय आहे, तिथे संपूर्ण इमानदारीने काम करायचंय. हे तत्व आपल्याला रेकी शिकवते. त्याच्यानंतर आपले माता-पिता, अध्यापक, मोठे व्यक्ती यांच्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूडची भावना ठेवायची आहे. यांच्याबद्दल आपल्याला एक थँकफुलनेस आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे. का बरं? कारण जर ते नसते तर आज आपण नसतो. आपले आई-वडील नसते तर आज आपलं अस्तित्व नसतं. पण आपण लहानाचं मोठं होत असताना त्याच आई-वडील बघा, कुठल्याच आई-वडिलांना हे वाटत नाही, की मुलाचं नुकसान झालं पाहिजे. पण आज आपण मोठ्यांची जी जागा घरात केलेली आहे, तर थोडं कुटुंबामध्ये त्यांनाही रिस्पेक्ट आणि प्रेमाची गरज असते. तर आपले मोठे व्यक्ती यांचा रिस्पेक्ट करायचा आहे. शेजारच्यांचा पण, कारण कधी कोण कसा व्यक्ती आपल्या मदतीला येईल म्हणून आपल्याला माहिती नाही. तर रिस्पेक्ट दॅट पर्सन. त्याच्यानंतर जे काही कामं आपल्यावर पडलेले आहे म्हणजे चेतन, अवचेतन 5वा जो मुद्दा आहे सगळ्या चेतन, अवचेतन वस्तूंच्या प्रती थँकफुलनेस ठेवायची. त्याच्यात मी त्या दिवशी सांगितलं चप्पल घालताय ना, मग चपलेला सुद्धा थँक यू म्हणायचं. जे कपडे आपण ज्या घरात आपण राहतो त्या वास्तूला थँक यू म्हणा. कळत-नकळत जी कुठली व्यक्ती आज विचार करा तो शेतकरी शेतात राबला नसता तर आज आपल्या ताटात अन्न नसतं. त्या मजुराने ओझं वाहिलं नसतं तर आज आपल्यापर्यंत वस्तू पोहोचू शकल्या नसत्या. म्हणून आपल्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूप्रती आजपासनं आपल्याला थँकफुलनेस मनामध्ये आणायचा आहे. थँक यू, थँक यू, थँक यू.
जेव्हा तुम्ही त्या थँकफुलनेसच्या ह्याच्यात जीवन जगाल, तर लिटरली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप 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 पॉझिटिव्हिटी स्वतःही एक्सपिरियन्स कराल आणि दुसऱ्यांना पण तो अनुभव देऊ शकाल. ओके. इथपर्यंत रेकीच्या 5 तत्वांबद्दल इथपर्यंत कोणाचा काही क्वेश्चन असेल 1 मिनिटासाठी हँड रेज करू शकता. एनी क्वेश्चन? इथपर्यंत कुणाचा प्रश्न? हा, श्रुती मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आत्ता जे 5 पॉइंट सांगितले ते जरा रिपीट करू शकता का परत? ओके, नक्की. थँक्यू. रेकॉर्डिंग मध्ये परत बघून तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना नोट्स पीडीएफ पण मिळणार आहे. पण ते मी आधीच याच्यासाठी देत नाही, कारण शेवटपर्यंत लोक ग्रुपमध्ये येत असतात. मग शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट्स पीडीएफ त्याचे मिळून जातील सगळे. जे काही आपण शिकणार आहे, 7 चक्र, औरा, डोक्यात कंटिन्यू विचार येतात त्याबद्दल पण सांगा नक्की. डोक्यातले हळूहळू जेव्हा तुम्ही चक्रांची प्रॅक्टिस कराल ना, खरोखर तो जो ज्याला परम आनंद म्हणतो ना, आज माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का की आज माझी तब्येत खूप खराब आहे म्हणून? कुणाला तरी वाटतंय का लिटरली आज मी ठरवलं होतं क्लास घ्यायचा नाही घ्यायचा. बट जेव्हा आपण त्या क्षेत्रात म्हणतो ना की नाही ही माझी जबाबदारी आहे. जेव्हा आपण ती जबाबदारी म्हणून आणि ही माझी कंटिन्युअस 3री बॅच आहे. आत्ताही सुरू आहे. याच्या पुढच्या बॅचेसला मी सुट्ट्या दिलेल्या आहे. आजच्या दिवस कारण मला मुलाला घेऊन जायचंय थोडं बाहेर. तर लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही तुमचं काम म्हणून ते ठरवता, तर तिथे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतो. ओके, अफर्मेशन सांगायचे राहिले होते. थँक्यू अनिता मॅडम. मी पहिले एकदा हे 5 सिद्धांत परत एकदा रीड करते आणि मग रेकीचा अर्थ सांगितला ना मी. रे म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा आणि आपण रेकी काय आहे अजून 2 दिवस लागेल आपल्याला समजून घ्यायला. ठीक आहे? ओके. आता बघा, रेकीचा पहिला सिद्धांत आहे, पहिला तत्व, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. ठीक आहे? आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आजच्या दिवस मी कुठल्याही प्रकारचा राग करणार नाही. माझ्याकडे जे काही काम आहे ते इमानदारीने करणार. म्हणजे ज्याही जबाबदाऱ्या माझ्याकडे त्या पूर्ण इमानदारीने मी पूर्ण करणार. माता-पिता, अध्यापक आणि आपले मोठे किंवा शेजार-पाजारी यांच्या आपल्याला आदर आणि सन्मान करायचा आहे. आणि सगळ्या चेतन आणि अचेतन वस्तू म्हणजे आपली गाडी जरी आहे ना, तिला मायेचा स्पर्श करा. थँक मी तर शिकून 15 वर्ष झाले, पण त्याच्या आधी जेव्हा मी शाळेत होती ना, मी माझ्या सायकलला पण नाव दिलेलं होतं. सायकलला पण थँक म्हणायची, तिच्याशी गप्पा मारायची आणि सायकल चालवायची. कारण अध्यात्म हे आमच्या घरात होतं. घरच्या सगळ्यांची रामकृष्ण मिशनची दीक्षा झालेली होती. त्याच्यामुळे स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, शारदा मातेचे विचार लहानपणापासून ऐकून पुढे आल्यामुळे मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टीची जोड घरात असल्यामुळे तो एक आवड जे म्हणतो ना आवडीचा भाग. म्हणून लहान मुलांना आज आपण आपले मुलं टीव्हीवर काय बघतात? किरण मॅडम कुठे आहे तुम्ही? क्लासमध्ये जरा हँड रेज करा बरं. किरण मॅडम कुठे गेल्या? हँड रेज करा किरण मॅडम. कारण एवढ्या 291 लोकांमध्ये मी तुम्हाला शोधू शकत नाहीये. जरा हँड रेज तुम्ही केला तर मला दिसणार. कुठे गेल्या किरण काकडे मॅडम? हँड रेज म्हणजे ते इलेक्ट्रॉनिकली हँड रेज करा. तुम्ही व्हिडिओ ऑन करून हँड रेज कराल तर परत मला शोधायला त्रास होईल. कुठे आहे किरण मॅडम? तुम्ही दिसत नाहीये मला. तुमचा मेसेज फक्त दिसला. इथे नाही हो, इकडे तुमच्या इलेक्ट्रॉनिकल हँड म्हणजे तुमचा व्हिडिओ आहे ना, तिथे तुमचा हात आला पाहिजे. एक मिनिट, मला एवढ्या ह्याच्यात शोधणं खूप कठीण आहे. अच्छा, व्हिडिओ आलाय का किरण मॅडम तुमचा? हा, आता हँड रेज केला किरण मॅडम. ओके ओके, अनम्यूट करा. हा बोला मॅम. आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच रेकीचा अनुभव सगळ्यांना सांगा. जुन्या स्टुडंट आहात तुम्ही. हे सगळे नवीन आहे ना, रेकी नाही माहितीये. नाही मॅम, मला खूप चांगला अनुभव आला आहे रेकीचा. कुठल्या परिस्थितीत रेकीशी जुळले आणि ऍक्च्युअल रेकीने तुम्हाला
आज लाईफ मध्ये काय चेंज आला एवढं शेअर करा. खूप खूप चेंज झाला आहे. आज मी म्हणजे कुठे पोहोचली आहे, कुठे होती आणि कुठे गेली, काय करणार होती ना काय करून राहिली आहे. तर खूप ते चेंज काय झालं. करणार होत्या तेही शेअर करा आणि काय करत आहात तेही शेअर करा, कारण तुम्ही इन्स्पिरेशन बनू शकता लोकांसाठी. नाही मी ठरवलं होतं, म्हणजे खूप अपसेट, फॅमिलीचं डिस्टर्बन्स खूप खूप होतं. त्यातून निघून आता म्हणजे स्वतःची इमेज तयार करत आहे, आणि हे तुमच्यामुळे. नाही, मी माध्यम आहे, पण सगळ्यात जास्त काम रेकीने केलं. हा, रेकीने केलं. आणि मी जे बोलली ना मॅम, ते खरं बोलली. जेव्हाही कधी वाटते ना मला, कधी कोणतं टेन्शन आलं, कोणी काही बोललं, तर मला माहित आहे तुमचे टायमिंग सगळे. मी कोणत्याही टाइमवर जॉईन होऊन जाते. एक क्लास जरी ऐकला तरी मूड फ्रेश होऊन जाते कुठेही. किरण थँक्यू मॅडम मॅडम. आयुष्यातला सगळ्यात डिप्रेशन मोड मध्ये होत्या आणि आयुष्यात काहीच चांगलं नाहीये. किरण मॅडम बरोबर हेच वाक्य होतं ना तुमचं? ना लोक चांगले आहे, ना जीवन चांगलं आहे, ना काहीच चांगलं नाहीये. आणि हो आज मॅम. आज मॅडम स्वतः क्लिनिक चालवतात. हो, मॅडम एक चांगले हिलर आहेत. नॅचरोपॅथिस्ट आणि ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशरचं क्लिनिक चालवतात. विचार करा की जिथे आपण स्वतःच्या आयुष्याच्या संघर्षात मागे आलो होतो, आज त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद, लोकांच्या जीवनातले दुःख आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं काम करतात. तर एकच सांगते की ही जी रेकी तुम्ही इथून पुढे अजून आपले 7 दिवसांचं सेशन आहे, डे 3 आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मकतेने जीवनाला नवा आयाम देऊ शकता. एक दिवस मी माझी पण स्टोरी तुम्हाला सांगेल की मी रेकी कधीच ट्रेनर बनायसाठी नाही शिकली, कारण आपला सिलेबस खूप मोठा आहे. म्हणून माझ्याबद्दल सांगत बसेल तर तो वेळेचा अपव्यय आहे. त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. तुम्ही फेसबुकवर आणि इन्स्टावर सगळं, म्हणजे आज मला रेकीने मी काय कधी ज्या पैशाची अपेक्षा केली नव्हती तो दिला. ज्या नात्यांमध्ये प्रेम, लक्षात घ्या रेकी तुम्हाला शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेव्हलचं तुमचं जीवन सकारात्मकतेने असं फुलफिल करून टाकते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या मागे वळून पाहता ना, तेव्हा आपल्यालाच बघून हसायला येतं, अरे मी ती होती का? आणि हे लोक तेच होतेत का? हे प्रत्येकाचा एक नॉर्मल एक्सपिरियन्स आहे. तर रेकी हिलर आपण सरळ बनवू 1.5 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये रेकी हिलर बनवू शकतो. ते आपण नंतर डिस्कस करू. तर रेकीचे 5 तत्व मी एक्सप्लेन केले. आता आपल्याला अफर्मेशन एक्सप्लेन करायचं होतं, त्या दिवशीपासून राहून राहिलंय. खुशी, अफर्मेशन दे बरं. तर सगळ्यांनी मी जे सांगते अफर्मेशन आजचं रेकॉर्डिंग बघून एकदा करून घ्यायचं. सगळ्यात पहिले अफर्मेशन, मी निरंतर. लिहत बसू नका, रेकॉर्डिंग बघून पॉज करून करून लिहा. ठीक आहे. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. मी निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. इथे तुम्ही वाक्य पण जोडू शकता, मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व लोक. मी आणि माझ्या कुटुंबातील सर्वजण निरंतर स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर आपुलकी, प्रेम, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आम्हाला इथे आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे नावं लिहायचे, जे जे आहे. समजा आता मी मंजुषा, माझे पती, त्यांचं नाव, दोन्ही मुलं, त्यांचे नावं. या पद्धतीने निरंतर सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि मानसिक स्थैर्य लाभलेलं आहे. या पद्धतीचं अफर्मेशन हवंय. आमचे नाते, आता कुटुंबामधील आजकाल काय झालेलं आहे, नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आधारच गायब झालेले. तर त्याच्यासाठी आमचे नाते, सगळ्या कुटुंबातील सगळ्यांचं दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे आणि प्रेमाचे बनलेले आहे. ठीक आहे. आमचे नाते म्हणजे माझं हसबंड, मुलं, जे काही आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं
आमचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, आदराचे आणि प्रेमाचे बनलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रत्येक क्षण सकारात्मक विचारात जगत आहे, कारण पॉझिटिव्ह थिंकिंग जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही प्रत्येक क्षण सकारात्मक विचारात जगत आहे. रोज आम्ही आमच्या जीवनाला सूर्यनमस्कार, ध्यान आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. कारण योग्य आहार आणि योग्य विचार आणि या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आहार, व्यवहार जीवनातलं तर सूर्यनमस्कार किंवा योग्य व्यायाम, आहार आणि विचारांची जोड दिलेली आहे. पुढे जसजशी आपल्याला गरज पडते त्या पद्धतीने आपल्याला इंटेन्शन बदलत जायचं आहे. आता जर माझा मुलगा यावर्षी 10वी ला आहे आणि मला त्याचा पूर्ण एज्युकेशनसाठी जर अफर्मेशन लिहायचं आहे, तर ते कसं लिहिणार? माझा मुलगा शिवांश याला जगातील जे काही शाळा आहेत विशेष गुणवत्तेसह 100% स्कॉलरशिपसह विशेष प्रावीण्यासह पदवी प्राप्त झालेली आहे. त्याच्या यशामुळे त्याला आणि कुटुंबाला मान सन्मानाची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तो जगातील आता अफर्मेशन आपल्या नोकरीसाठी असेल किंवा दुसऱ्यांची असेल, ठीक आहे. तो जगातील नामांकित कंपनीत मोठ्या प्रतिष्ठित हुद्द्यावर अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. तो जगातील अत्यंत म्हणजे कंपनी त्याचं नाव देऊ शकता, गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट आहे, बिझनेस आहे, त्या पद्धतीने अफर्मेशन बदलत जाते. आता त्याला किंवा तिच्या मुलांच्या करिअरमध्ये भरघोस यशासह भरपूर पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, मान सन्मानाची प्राप्ती झालेली आहे. त्याला त्याच्या हाताखाली सांगते ठीक आहे. त्याच्या हाताखाली संपूर्ण त्याला सहयोग देणारा असा कर्मचारी वर्ग लाभलेला आहे. मग नोकरी झाली, करिअर झालं, लग्नासाठी त्याला किंवा तिला उच्च खानदानी, सुसंस्कृत घरातील, सुस्वरूपी, सुस्वभावी, मनमिळावू, विनम्रता असलेला जोडीदार प्राप्त झालेला आहे. त्याचा जोडीदार किंवा तिचा जोडीदार प्रत्येक क्षण साथ देणारा, सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारा, संपूर्ण संसार अत्यंत उत्तम रीतीने करणारा, कर्तव्यदक्ष असा लाभलेला आहे. त्यांचे वैवाहिक जीवन एकमेकांशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहून जीवनाचा आनंद त्यांना निरंतर मिळत आहे. त्यांची संतती मग आता हळूहळू अफर्मेशन बदलायच्या. आजच काही समजा माझा मुलगा 10वी तर आता माझं अफर्मेशन काय राहील त्याच्या करिअरसाठी. जेव्हा त्याचं उच्च करिअर चालू राहील तेव्हा त्याच्या लग्नासाठी, जेव्हा त्याचं लग्न झालं उत्तम संततीसाठी, या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन बदलत जायचे आहे. त्यांची संतती ही स्वस्थ, सुरक्षित, सर्व गुणसंपन्न, कीर्तिवंत, यशवंत, भाग्यवंत, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली लाभलेली आहे. विनम्र, आज्ञाधारक, प्रभावशील व्यक्तिमत्व असलेली अशी झालेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता झालं इथपर्यंत प्रत्येक आयुष्य म्हणजे एका सर्वसामान्य माणसाला नातवंड बघितले आजच्या जमान्यात त्यांचं छान ते यशस्वी झालेलं कुशाग्र बुद्धिमत्ता असले बघितलं की झालं आयुष्याचं समाधान आहे. कारण आजकाल आयुष्याचं लाईफ स्पॅन 70 काढली खूप झालं. बरोबर की नाही? तिथपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने अजूनही पुढचे अफर्मेशन लिहू शकता. बट मी माझ्या अपेक्षेने जे माझ्यासाठी रेडी केले आहे ते अफर्मेशन तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अफर्मेशन स्वतःच्या कुटुंबासाठी लिहून ठेवू शकता. लिहायचे आहे, पहिले करेक्ट लिहायचे आहे. काय करायचं अफर्मेशनचं एकदा प्रॉपर लिहायचे आहेत. जसं आता कोणती गाडी घ्यायची आहे हे सुद्धा क्लिअर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. बघा मानसिक त्रास, आजार, पैशाची कमतरता, तणाव असे शब्द अफर्मेशन मध्ये येता कामा नाहीया. विचारात सुद्धा नाहीया. जेव्हा आता अफर्मेशन जर एखाद्याने लिहिलं या व्यक्तीची नकारात्मक विचारांची धारा संपलेली आहे असं अफर्मेशन नाही पाहिजे. तिथे अफर्मेशन काय राहील?
हा व्यक्ती सतत सकारात्मक विचार करत आहे. आलं लक्षात? दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. नकारात्मक विचारांची धारा संपलेली आहे किंवा सकारात्मक. पण आपल्याला लिहिताना काय लिहायचं आहे, विचार करताना काय करायचं आहे? हा व्यक्ती पॉझिटिव्ह. आता एखाद्या व्यक्तीचा पती म्हणजे एखाद्या महिलेचा पती खूप राग करतोय. मग आता तिने यांचा राग करणं संपलेलं असं नाही लिहायचं आहे. ही व्यक्ती अगदी प्रेमाने आणि मनमिळावू पद्धतीने वागत आहे, असं अफर्मेशन द्यायचं. शब्द ही ब्रह्मांड है. म्हणून मला आता जे बरेच मेसेज आले मानसिक त्रास वगैरे असे शब्द टाकायचे नाहीये. आता ज्यांना कन्सिव्ह करायचं आहे तर आम्हाला तारीख द्या तिथे या तारखेपर्यंत उत्तम संततीचा लाभ प्राप्त झालेला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते. आसाम बॉर्डरवर आपले एक मिलिटरीमध्ये आहेत त्यांच्या वाईफ. तर त्यांना ना 8 वर्ष लग्नाला झाले होते, मूलबाळ नव्हतं. आणि त्यांनी खूप सारे वेगवेगळे प्रयत्न केले. पण जोसेफ मर्फी यांचं पुस्तक अवचेतन मनाचं रहस्य जे आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, ते पुस्तक त्यांनी वाचलं. त्याच्यात अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन जे मी तुम्हाला सांगितलं, तो पार्ट त्याच्यात होता. त्याच्यात असं म्हटलेलं की जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे ती व्हिज्युअलाइज करायची. आणि म्हणून त्यांनी ते त्यांना एका जणाने सांगितलं की तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा की तुमचं बाळ हातात आहे, त्याच्या त्या जावळावरनं तुम्ही हात फिरवत आहे, त्या दुपटाचा सुगंध जो काही वास येतोय का तो तुम्हाला येतोय, असं त्यांनी व्हिज्युअलायझेशन चालू केलं. आणि मनात अफर्मेशन दिलं. ऑलरेडी लग्नाला 8-10 वर्ष झाले होते आणि 2 मुलांची अपेक्षा होती, तर मला ट्विन्स झाले पाहिजे. आज त्यांचे मुलं 13-14 वर्षाचे आहेत. जुळे झाले त्यांना आणि 13-14 वर्षाचे. तर विचार करा, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे जशी विचार तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला द्याल, तर त्या पद्धतीने होऊ शकतं. आणि जर व्यसन सोडवायचं असेल आणि ते दुसऱ्यांचं, तर ते फक्त रेकी लेव्हल 1 मध्ये पॉसिबल नाहीये. रेकीच्या लेव्हल 2 मध्ये आपण डिस्टन्स रीडिंग शिकतो. जगाच्या पाठीवर कुठेही हील करणं. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये जगाच्या पाठीवर हिलिंग देणं, पॉझिटिव्ह हिलिंग देणं, तर त्याच्यासाठी तुम्ही कोणाचं व्यसन सोडवणं, अभ्यासात लक्ष लावणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही या हिलिंगचा वापर सहजतेने डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून करू शकता. ठीक आहे? तर आज आपण अफर्मेशन हाही एक पॉइंट डिस्कस केला. आता आपला जो चालू आहे तो रेकी. व्हॉट इज रेकी? सगळ्यांचे जे काही प्रश्न राहतील ना ते लिहून ठेवा. कारण कसं असतं की आजच मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. पण ज्या दिवशी आपलं लास्ट सेशन राहील, तर माझं नेहमी प्रॉमिस असतं तुमच्यासोबत, तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत मी तुम्हाला आन्सर देणार आहे. ठीक आहे? तर त्याच्यामुळे लास्ट एंडिंग पर्यंत आपण ते आन्सर्स घेणार आहे. तर रेकी शिकल्याने लाभ काय होतात आणि रेकीची विशेषता हे आपण उद्या बघू. तर आता एक 2 ते 3 मिनिटं आपण काही प्रश्न असतील तर पहिल्या आधी ते प्रश्न घेऊ. कारण मग खूप सारे प्रश्न पेंडिंग राहणार. एनी क्वेश्चन? रेज युअर हँड. हँड रेज करा कुणाचे काही प्रश्न असतील. होले मॅडम बोला. मॅडम आता जे तुम्ही अफर्मेशन सांगितले ते सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस बोलायचे का? रेकॉर्ड केलेले ऐकायचे आहेत आणि प्रॉपर डेट आणि प्रॉपर त्याच्यात असलं पाहिजे. आता मी एक अफर्मेशन दिलं होतं 2-3 वर्ष आधी की माझ्या घरासमोर या दिवाळीला पांढऱ्या रंगाची कार उभी आहे. आता ती माझी आहे की दुसऱ्याची हे नव्हतं लिहिलं. त्या दिवाळीला जेव्हा मी माहेरी गेली, माझ्या भावाने i20 त्यांनी नवीन एक्सक्रॉस घेतली आणि त्याची जी i20 गाडी होती ती माझ्या घरी पाठवली. ड्रायव्हरला म्हणे की जर ताईने ठेवली तर गाडी राहू देशील, तू बसने येशील नाही तर गाडी घेऊन परत येशील. अफर्मेशन कंप्लीट झालं. पण मी काय म्हटलं होतं ती गाडी माझी असावी. पण आज नक्कीच माझ्या घरासमोर माझी स्वतःची पांढऱ्या रंगाची गाडी उभी आहे. आणि तुम्ही एक ते व्यक्तीचं नाव घेऊन अफर्मेशन द्यायचं आहे. तर एक फॉर एक्झाम्पल एक व्यक्तीचं नाव घेऊन एक अफर्मेशन बनवून सांगा ना मला. म्हणजे काय? म्हणजे की आता कसं बोलला तुम्ही की एखाद्या व्यक्तीला जर क्रोध येत आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला अफर्मेशन द्यायचे ती ही व्यक्ती हा व्यक्ती प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागत आहे. म्हणजे सपोज आता माझ्या मुलाचं नाव ऋत्विक आहे तर मग मी असं बोलायचं का ऋत्विक सर्वांशी प्रत्येक क्षण
सर्वांशी प्रेम आणि आदराने वागत आहे. ओके. आणि काल जे तुम्ही बोललेला की आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, हे पण रेकॉर्ड करायचे? नाही नाही, ते रेकॉर्ड नाही करायचं, ते लिहून ठेवायचं, आरशावर चिटकवून ठेवायचं किंवा आरशाच्या बरोबर ड्रेसिंगच्या तिथे जिथे जागा असेल ना, रोज आंघोळ करून आल्यावर पहिले स्वतःला ते सांगा, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, ते जे अफर्मेशन. त्याच्यानंतर आय एम सॉरी प्रेयर अशा ठिकाणी घरात लावा, होओपोनो प्रेयर, जी सगळ्यांना जाता येता नजरेने दिसेल. त्याचं बेनिफिट जरुरी नाहीये की आपण ते वाचलंच पाहिजे. आपलं बघा ना, चालत राहतो आपण रस्त्यावरचे, आपोआप ते जे बॅनर बोर्ड लागलेले असतात आपण वाचतो की नाही? हो. अगदी त्याच पद्धतीने ती जर प्रेयर आपल्या घरामध्ये चिटकवलेली असती, तर आपण कळत नकळत ते वाचलं जातं. आणि जेव्हा ते आय एम सॉरी म्हटलं, तर तो जो व्हायब्रेशन आहे त्याचं आपल्या शरीरामध्ये ती एंट्री होते. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे जेव्हा वाक्य आपल्या घरामध्ये वारंवार प्रत्येकाने म्हटलं ना, तर घराचं. आता समजा याच्यात तुम्हाला सांगते त्या प्रेयरचं, जर मी माझे आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे, पण मला माहिती आहे की मी माझ्या आरोग्यासाठी कुठेतरी चुकत आहे. जसं लिटरली सांगते की आज माझी क्लास घ्यायची कपॅसिटी नव्हती. मी थ्रोटला जबरदस्तीने काम करायला लावते आज. तर त्याच्याबद्दल मी काय म्हणणार? हे माय हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. बरोबर आहे? अशी प्रार्थना द्यायची. हे माय हेल्थ, आय एम सॉरी. आता पैसा कमी असेल, हे माय मनी ऑफ लाईफ, कुठेतरी एनर्जी ब्लॉक झालेली आहे म्हणून पैशाची कमतरता आहे. हे माय मनी ऑफ लाईफ, ठीक आहे, किंवा मला माझं अर्निंग गोल आहे. हे माय 5 लाख पर मंथ अर्निंग ऑफ माय लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं. ठीक आहे? थँक्यू. ओके. प्रिया मॅडम. Good afternoon, ma'am. गुड My आफ्टरनून. question is, ma'am, how to concentrate in studies, as well as when I'm sitting in study, a lot of thoughts come in my mind about the last end results. At that time, so I feel very negative, and I feel not doing anything. हे बघा, आपण जेव्हा औरा क्लेन्झिंग आणि 7 चक्रांचं चार्जिंग शिकू, त्यावेळेस तुमचं थॉट प्रोसेस म्हणजे निगेटिव्ह ब्लॉकेजेस काढणार, त्याच्यानंतर आपण चक्रांना चार्ज करणार आणि मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनसाठी एक सिम्बॉल देणार आहे. एट द एंड म्हणजे एक सेशन आपलं त्याचं राहील. त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन आणि तुम्ही जो स्टडी केलेला आहे तो तुम्हाला पूर्णपणे ॲब्झॉर्ब झाला पाहिजे, सगळं आठवलं पाहिजे. त्याच्यासाठी ग्रहण क्षमता असे 2 सिम्बॉल मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यामुळे होओपोनो प्रेयर तुम्ही जर 44 टाइम्स जर बोललात ना, तर त्याचा रिझल्ट तुम्हाला छान येतो. रोज तुम्ही जर 44 टाइम त्याला काउंट केलं तर रिझल्ट छान येईल. ठीक आहे? Okay, ma'am. Thank you. ओके. प्रियंका पाटील मॅडम. कुठे गेल्या प्रियंका मॅडम? अनम्यूट करा. वैशाली मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम नमस्कार. हा नमस्कार. मॅडम, मुलं जर ऐकत नसतील किंवा त्यांना अभ्यासात त्यांचं लक्ष लागलं पाहिजे किंवा त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं पाहिजे, जसं पाहिजे तसं, त्यासाठी काय म्हणजे करायला पाहिजे? त्याच्यासाठी आपल्या पुढच्या क्लासमध्ये आहेच ती प्रोसेस, म्हणजे याच लेव्हलमध्ये मुलांना कॉन्सन्ट्रेशन सिम्बॉल आणि त्यांचं अन्न पाणी चार्ज करून काय अफर्मेशन द्यायचं हे आपण शिकणार आहे. तो आपला ओके. नेक्स्ट पार्ट आहे. ठीक आहे? थँक्यू मॅडम. मॅडम. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅम, मी सुवर्ण दान पुण्यावरनं बोलतेय. मी एक थेरपिस्ट आहे. मसाज थेरपी मी सर्वांना देत असते. हॅलो. हा बोला ना, येतोय आवाज. हा, तर मी एक थेरपिस्ट आहे. लास्ट 15 वर्षापासून मी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. तर मी रेकी मला शिकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर मला जास्त करून माझ्या मुलासाठी हवंय. तो आता 17 वर्षाचा आहे. जसं आता त्या मॅडम म्हणतात तसं कॉन्सन्ट्रेशन त्याचं होत नाही, अभ्यास करत नाही. 12वीला आहे, आता बोर्ड एक्झाम आहे, तरी पण अजून एकदाही पुस्तक उघडलेलं नाहीये. हुशार आहे प्रचंड, पण ऐकत नाही, हट्टी आहे. तर मला त्याच्यासाठी काय फायदा, म्हणजे काय करता येईल, त्याच्यातनं काय शिकता येईल आपल्या रेकीमधून त्याच्यासाठी? नक्कीच मॅडम, आपण जे डिस्टन्स हिलिंग शिकतो ना, आता मी सुद्धा माझ्या मुलासाठी हे पिरॅमिड आणलेलं आहे. आता एक्झाम आहे ना, माझा मुलगा 10वीला आहे, तर मी आता हे पिरॅमिड घोषित, तर हे आपण आता जस्ट शिकतोय. तर तुम्हाला म्हणजे सध्या आता मी माझ्या मुलाला कॉन्सन्ट्रेशनचं एक ब्रासलेट दिलेलं आहे त्याच्या हातात.
त्याचाही हम्म. सेम प्रॉब्लेम होता. अभ्यासात एकदम हुशार आहे तो, अगदी हो. मेरिट येऊ शकतो एवढा बुद्धीने हुशार आहे. पण यांचं मी काय म्हणतो, जिकडे आपला फोकस जातो तिकडे एनर्जी जाते. जिकडे हो. एनर्जी जाते तसा रिझल्ट येतो. त्याचा सगळा फोकस क्रिकेटमध्ये आहे. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. मग आता ते हम्म. क्रिकेट कमीत पण आपल्याला एज्युकेशन मस्त आहे ना, तर त्या हो. एज्युकेशनवर त्याला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी उपाय. तर मी त्याला कालच म्हटलं, तर आता जेव्हा तुम्ही त्याला ब्रासलेट दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशनचं, तर तेव्हाचा तो रात्री 11:30 वाजेल तरी तो अभ्यास करत बसतोय. पण तो तेवढा करतोय कंप्लीट जे त्याला आवश्यक आहे. तर ती सुरुवात आता मी टचवूड बघते. तर मला मिळेल का मग ते ब्रासलेट, म्हणजे आता मी वापरू शकते का त्याच्यासाठी? हां, बिलकुल त्याचं वापरू सेम आहे. शकता. वापरू जास्त शकता. मोबाईल पाहतो, प्रचंड हुशार आहे. सगळ्या गोष्टीमध्ये न शिकता सगळ्या गोष्टी शिकलाय छान. मॅनर्स सगळे चांगले, चांगले संस्कार सगळे चांगले आहेत. फक्त अभ्यास करत नाही, की पैसा काय मिळतो असाही. न शिकणारे पण कमवतात आजकाल. असंही म्हणजे इझिली मिळाले पहिल्यापासून, त्यामुळं बरोबर आहे. असं वाटत नाही जास्त. पण त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं आणि चांगली नोकरी मिळावी हीच अपेक्षा असते प्रत्येक आई-वडिलांची. बघा आता ब्रासलेट का बरं काम करतात? जर यांनी काम केलं नसतं तर ऍट प्रेझेंट माझ्या हातात हे 4 ब्रासलेट आहे. हो. त्याच्यानंतर माझ्या पर्समध्ये एक ब्रासलेट असतं. फायनान्ससाठी आता कितीही झालं तरी मी जरी हे 10 दिवस फ्रीमध्ये सेशन देत असली, तरी सुद्धा हे माझं प्रोफेशन आहे. हो. बरोबर आहे? आणि या प्रोफेशनमध्ये मला फायनान्शियल ग्रोथ हवी आहे. तर त्याच्यासाठी मी हे पायरेट ठेवलेले आहेत माझ्या टेबलवर. अच्छा. टेबल म्हणजे लॅपटॉपवरच आहे. हो. त्याच्यानंतर हा एक कुबेर स्टोन ठेवलेला आहे. हं. तर या ज्या गोष्टी असतात त्याला सपोर्टिव्ह रेकीने चार्ज करून जर आपण ठेवलं, तर ते फायनान्शियल ग्रोथ वगैरेसाठी आपल्याला मदत, तर ते पुढे-पुढे आपण क्लासमध्ये शिकणार आहे. ठीक आहे? तर ते मलाही हवे आहेत. सध्या माझा जॉबचा प्रॉब्लेम चाललाय. 2-3 महिन्यापासून मला जॉब येतायत, पण अगदी तोंडाशी घास येतो आणि निघून जातो अशी स्थिती आहे. लास्ट 15 दिवसामध्ये मेसेज करून ठेवा, मग आपण त्याच्यावर डिस्कस करू. ठीक आहे? ठीक आहे. ओके मॅम. थँक यू. ओके. संदेश सर. माईक ऑन करा संदेश सर. आवाज येतोय मॅम? हां, येतोय बोला. मॅम सेम प्रॉब्लेम माझ्याकडे पण आहे. मी एक स्वतः मार्केटिंग करतो इथे आणि बार्शीमध्ये. सेम प्रॉब्लेम आहे की जॉबमध्ये अनकन्सिस्टन्सी आहे. मनी प्रॉब्लेम आहे आणि हे सगळं आता आफ्टर कोरोना जे चालू झालेलं आहे ते चालूच झालेलं आहे. त्यात काय म्हणजे स्टॉप करून म्हणजे असा त्याला ब्रेक लागलेला नाहीये. अशी परिस्थिती आहे. सर ते आणि आता आपण मीनवाईल पिरियडमध्ये मी औरा क्लिन्झिंग आणि चक्र चार्जिंग जे आपण शिकणार आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप फरक पडणार आहे. पण अजून 7 दिवसाचा क्लास होऊन जाऊ द्या. नंतर आपण हे असे सगळे जे जनरल प्रश्न आहेत, त्या जनरल प्रश्नांवर सगळ्यांचं सोल्युशन देणार आहे. ठीक आहे? ठीक आहे. थँक्यू. चालेल. ओके. सो आज आपण इथे थांबतोय. बाकीच्यांनी प्रश्न लिहून ठेवा. काही प्रश्न असेल तर मी अगदी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आज मला ऐकून घेतलं त्यासाठी आपला खूप खूप आभार. उद्या भेटू आपण. उद्या मेडिटेशन घेणार. आज थोडा थ्रोटचा प्रॉब्लेम म्हणून मेडिटेशन घेतलं नाही. उद्या आपण घेणार. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच.